सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आली आहे। याबाबत महाराष्ट्र शासनानं सर्वोच्च न्यायालयात त्वरित पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि सध्या सेवेत असलेल्या सर्व शिक्षकांना टीईटी सक्ती करू नये अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे करण्यात आली आहे। या मागणीसाठी 4 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्याचा निर्णय विद्याभवनमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। या मोर्चात शिक्षकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी केलं। राज्य शासनासमोर या बाबी प्रभावीपणे मांडण्याकरता सर्व राज्यातील शिक्षक संघटनांच्या वतीनं 4 तारखेला मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांनी सहभागी व्हावं, जेणेकरून शासनाच्या समोर या आमच्या शिक्षकांची भूमिका प्रभावीपणे मांडली जाईल आणि शासनाला त्या ठिकाणी आपण भाग पाडू की केंद्र शासनासमोर आमची ही जी भूमिका आहे ती मांडून केंद्र शासनाला याच्यामध्ये हस्तक्षेप करायला लावून ही टीईटीची अट जी आहे ती रद्द करायला लावली। या बैठकीत शिक्षक नेते भरत रसाळे, दादासाहेब लाड, प्रभाकर आरडे, BG बोराडे, प्रमोद तौंदकर, राजाराम वरुटे, राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, विलास पिंगळे, संतोष आयरे, प्रसाद पाटील, उमेश देसाई, संभाजी बापट आदींनी शिक्षकांच्या हिताचे विविध मुद्दे उपस्थित केले। या प्रसंगी राज्य शिक्षक पुरस्कार विजेते मुख्याध्यापक डॉक्टर DS घुगरे आणि शिक्षक नेते भरत रसाळे यांना महात्मा गांधी जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व्यासपीठातर्फे शिक्षक आमदार जयंत असगावकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी चेअरमन राहुल पवार, सचिव RY पाटील, प्राध्यापक CM गायकवाड, सुधाकर निर्मळे, प्रभाकर हेरवाडे, राजेश वरक, बाबासाहेब रणसिंग, धनाजी पाटील, सतीश लोहार, संदीप पाथरे, राजाराम संकपाळ, सुरेश सोमेश्वर, SK पाटील, बाजीराव कांबळे, प्रसाद पोतदार, नंदकुमार इनामदार, शिवाजी भोसले, शिवाजी सोनाळकर, मनोहर जाधव, संजय गांगण, प्रताप देशमुख आदी उपस्थित होते।